मी शैलेश भीमराव शेवळे, राहणार जैताळा. स्वावलंबी मतिमंद मुलांची निवासी शाळा इथे 2004 पासून कार्यरत आहे. तिथे मी गेल्या अनेक वर्षापासून विनावेतनाने काम केलं. त्याच्यानंतर संस्थेला 2015 ला अनुदान आले आहे. मी आरोप केलेले आहे संस्थेवर, संस्थापक भास्कर मनोहर सर यांच्यावर आरोप केलेले आहे की त्यांची जे शाळा आहे, त्यांनी जे मुलांची देखरेख आहे, व्यवस्था आहे, संडास बाथरूमची व्यवस्था आहे, राहण्याची सोय आहे, या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध नाही आहे. ही माझी आरोप आहे. तसेच ते ज्या शाळेच्या आधारावर अनुदान घेतात, ते अनुदान पण त्या कामामध्ये लावत नाही आणि ते शाळेमध्ये वापरत नाही आणि त्यामुळे ही व्यवस्था खोळंबलेली आहे. त्याचं असं आहे की ते प्रायव्हेट त्यांची प्रॉपर्टी आहे, कुठे आहे त्याची कुणालाही याची जाणीव नाही आहे. परंतु जे फंड त्यांना शासनाकडून ते शासनाचा फंड आजपर्यंत त्यांनी शाळेसाठी किंवा मुलांसाठी वापरलेला नाहीये. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि मुलांची गैरसोय आजही होऊन राहिली आहे. गेल्या 10 वर्षापासून त्यांना फंड मिळून राहिलाय. मी हे सर्रास म्हणतो की त्यांनी हा जो फंड घेतलेला आहे शासनाकडून, तो स्वतःच्या खर्चासाठी आणि स्वतःची प्रॉपर्टी जमा करण्यासाठी तो फंड वापरतात. आतापर्यंत तर हे सांगता येणार नाही की अनुदान तर त्यांना 2015 ला मिळालेलं आहे आणि त्याच्या आधी ते डोनेशनवर काम त्या शाळा चालवते. पण 15 पासून त्यांना अनुदान भेटलं आणि 100% परिपोषण अनुदान भेटलंय. त्याच्यामध्ये दर वर्षाला त्यांना 15 ते 20 लाख रुपये येतात. तर 10 वर्षानुसार समजा 1 ते 1.5 करोड रुपयांचा त्यांचा फंड जमा झालेला आहे. 1 ते 1.5 करोड रुपयाचा त्यांनी तो पूर्ण फंड घेतला आहे आणि तो घोटाळा त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टी बनवण्यासाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी खर्च घेतलेला आहे. सरकारकडून या संस्थेला 50 मुलांची मान्यता आहे. पण 50 मुलांची मान्यता असताना 50 मुलं ठेवण्याची पण सरकारची हे आहे, विनंती आहे किंवा मग त्यांच्यावर हे असते. परंतु संस्था ही 50 मुलं न ठेवतात 20 ते 22, 25 मुलं असे मुलंच ठेवतात आणि त्यांचीच फक्त पुरेपूर मागणी पूर्ण होत नाही किंवा त्यांच्या सोयी सुविधा पूर्ण होत नाही. 50 मुलांची मान्यता आहे, परंतु उपस्थिती फक्त 20 ते 25 मुलांची. त्यांनी कागदपत्री पोर्टलवर अपलोड केलेले आहे. मुलांच्या जे मुलं उपस्थित राहत नाही किंवा जे मुलं वर्षभर येतच नाही, त्या मुलांचे डॉक्युमेंट्स घरून डॉक्युमेंट्स घेऊन त्याच्यावर पोर्टलवर अपलोड केलेले आहे. परंतु ते मुलं वर्षभर येतच नाही आणि त्या आधारावर हे आपलं परिपोषणचा फंड काढून घेतात. हे पूर्णपणे बोगसच आहे. कारण जर हे कागदोपत्री 50 विद्यार्थी दाखवतात, परंतु रियालिटीमध्ये तिथे फक्त 20 ते 25 मुलांची राहण्याची सोय आहे आणि ती 20 ते 25 मुलंच राहतात. हे माझं ठाम आहे आणि मी तिथे प्रत्यक्ष असल्या कारणाने मला याची पूर्णपणे माहिती आहे. मी आजपर्यंत म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाला तक्रार केली आहे, प्रादेशिक समाज कल्याणला पण तक्रार केली आहे, आयुक्तालयामध्ये पण तक्रार केली आहे, दिव्यांग कल्याण सचिवला पण तक्रार केली आहे की या शाळेवर जी शाळा आहे त्या शाळेत शासनाकडून परिपोषण 100% मिळते आहे, परंतु त्या 100% परिपोषणाचा जो फायदा आहे तो मुलांना मिळत नाही. माझी माग हेच आहे की ज्या मुलांना आपण दिव्यांग मुलांना सेवा देण्यासाठी शाळा उघडली आहे, त्या मुलांची जे सेवा करायला पाहिजे किंवा त्या मुलांना सोयी सुविधा द्यायला पाहिजे, त्या सोयी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर कुठलाही अन्याय नको व्हायला. माझी मागणी हीच आहे की संस्थेचे जे संस्थापक आहे भास्कर मनोहर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की यांनी आजपर्यंत फंड घेतला, फंड घेऊन सुद्धा पण मुलांची गैरसोय होऊन राहिली आहे. तर ती गैरसोय नको व्हायला आणि त्या गैरसोयीमध्ये मुलांची हेळसांड नको व्हायला, हीच माझी मागणी आहे आणि त्या मुलांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. आपल्याला काय वाटतं, कोण आपल्या शाळेची बदनामी करत आहे? माझ्या इथे एक कर्मचारी आहेत, 2 जण काळजीवाहक आहेत, पती पत्नी. झालं असं की मी त्यांचं नाव ते शैलेश भीमराव शेवळे म्हणून आणि सारंगा चंदन सहारे म्हणून पती पत्नी आहेत. ते काळजीवाहक आहेत दोघे. मी नम्रतेने वागतो त्याचा त्यांनी सरळ अर्थ लावून टाकलेला आहे की याला शाळा म्हणजे चालवता येत नाही म्हणणं किंवा असं आहे किंवा हे. त्याचं कारण असं आहे की मागचे 20 वर्ष अनुदान आम्हाला नव्हतं, त्यामुळे सर्वांशी प्रेमानं वागून ही शाळा इथपर्यंत आणावी लागली, टिकवावी लागली. हिला खूप सर्वांना हात जोडूनच सर्व ते करत मागूनच चालवावं लागलं. त्यामुळे हे जे काही दबाव देऊन नाही करता येत ते प्रेमानं करून घेतलं जाऊ शकते किंवा हे त्यांनी याचा अर्थ लावून टाकला. दोन्ही नवरा बायको इथे येतात
ही रूम त्यांच्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी शिक्षकेतरासाठी दिलेली आहे. तिथे बसतात. मोबाईल हळून आपल्याला पाहायचा असेल तर हळून लावायला पाहिजे किंवा हे आम्हाला तिथेही बसलो असलो तरी पण मला आवाज येते, इथे बसलेल्या बाबूलाही डिस्टर्ब होते जोरजोरात. आणि इथे पायावर पाय घेऊन सकाळी झालो तर टेबलवर बसून होतात. काळजीवाहक आणि एक काळजीवाहक जर समजा ऐकत नसेल तर त्याचं बघून दुसरा काळजीवाहक ऐकत नाही, तिसरा ऐकत नाही, चौथा ऐकत नाही. तो स्वतः शासनाचा मागच्या 5 वर्षापासून पेमेंट घेत आहे. एकही गोष्ट न ऐकता काही म्हटलं की अंगावर येणे असं जर होत असेल तर त्या संस्था चालकांनी काय दररोज काय तिथे का भांडणं करायचे का? त्याच्यासाठी थोडी आपण संस्था चालवत असतो की आमच्या मुलाचं काम त्या अशा सिच्युएशनमध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून मी नम्रतेनं, कारण की मी त्या लोकांचा वसा घेतलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा जे थोरांनी काम केलं अलीकडच्या काळामध्ये प्रकाश आमटे असतील, आपल्या ह्या सिंधुताई सपकाळ असतील किंवा बाबा आमटे, या लोकांचं पुस्तकं वाचल्यामुळे मला असं झालं की बा हे जर 4था वर्ग शिकलेली एखादी सिंधुताई सपकाळ संस्था चालू शकते आणि एवढ्या लोकांना आधार देऊ शकते अनाथांना, आपण तर क्वालिफाईड आहोत. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, यामधलं ट्रेनिंग घेतलेलं आहे नामांकित संस्थेमध्ये NIMH म्हणून बांद्रा रिक्लेमेशन मुंबईला. तर मी हे काम करू शकतो, मला असं वाटलं आणि म्हणून हे केलं आपण. सध्या आपण सांगितलं नाही की किती विद्यार्थी आहेत आता? 50 निवासी पूर्ण 50 आहेत. हां हां. पण आपल्यावर आरोप आहे की फक्त 25 आहे आणि 50 लोकांचा आपण अनुदानित त्यात घोळ केलेला आहे. नाही नाही, आमच्याकडे 50 सर्टिफिकेट्स आहेत. हे सर्व सर्टिफिकेट्स ऑनलाईन पद्धतीनं आम्ही आमच्या याच्यावर नोंद आहे. ते असल्याशिवाय तिथं टॅली करतात. जिल्हा समाज दिव्यांग समाज कल्याण आता जे आता आहे तिथे टॅली करतात. तेव्हा ते जर कमी असेल एखादे सर्टिफिकेट तर तुम्हाला एक सर्टिफिकेट कमी आहे म्हणून तसं लिहून देतात. आणि त्याच्याशिवाय आम्हाला ते सर्व सर्टिफिकेट्स इथून समाज कल्याणमधून पुण्याला जातात, पुण्यावरून तिकडे मुंबईला सामाजिक न्याय विभागात जातात. तर आम्ही सर्व आमच्याकडे सर्टिफिकेट आणि ते मेडिकल बोर्डाने अप्रूव्ड केलेले सर्टिफिकेट्स असतात त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक शिक्षकाला 8 विद्यार्थी वर्गात ठेवणे हे बंधनकारक आहे. याचं सर्व पोर्टल 50 विद्यार्थी राहण्याची व्यवस्था आपल्याकडे आहेत का? हो, 50 विद्यार्थी राहण्याची व्यवस्था आहे, निवासी व्यवस्था आहे. आम्ही धान्य कमी पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतो. त्याचं कुपन बनवलेलं आहे. आणि हे सर्वजण आपले सर्वे करून ते मुलं होतात आता या उन्हाळ्या सुट्टीमध्ये. आणि नंतर जूनमध्ये जसं शाळा सुरू झाली की पूर्ण त्यांना सुट्ट्या लागेपर्यंत हे सर्व मुलं इथे असतात. 8 तारखेला आता मुलांना आम्ही पालक मिटिंग घेऊन आम्ही सुट्टी त्यांना दिली आहे. आपल्यावर आरोप आहे की ऑनलाईन कागदपत्र दाखवून आपण संख्या वाढवलेली आहे, याच्यावर काय म्हणणं आहे? ऑनलाईन कागदपत्र दाखवून संख्या वाढवलेली आहे हे त्यांनी आरोप तोंडी केलेले आहे. कारण लपून कोणत्याही पेपरमध्ये जायचं, आमच्या माघारी इथं लिहायचं की समाज कल्याणात चाललो आहोत, आणि जाण्याची परवानगी ही लिखित घेतल्याशिवाय एखाद्या कर्मचाऱ्याला इथे शाळा सोडता येत नाही. हे सतत लिहायचं किंवा कधी कधी लिहायचंही नाही